नमस्कार. नमस्कार. आपण सालपे तालुका फलटण कोळपे साहेबांच्या मिरचीच्या प्लॉटवर आलेलो आहे. ते टोमॅटो करतात, मिरची करतात आणि नेटसपचे प्रोडक्ट वापरतात. ते त्यांच्याकडून आपण विचारणार की त्यांनी या मिरचीसाठी कसं वापरलं आणि त्यांना काय फायदा झाला. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमची ओळख करून द्या. माझं नाव रंगराव सदाशिव कोळपे, राहणार सालपे, तालुका फलटण. तुम्ही नेटसपची जी जैविक प्रोडक्ट आहेत बायोफिट रेंजची ती कधीपासून वापरताय? मी वापरतोय 2012 पासून. 2012 सालापासून. हो. बरं, आता तुम्ही 2012 सालापासून वापरताय. कशाला वापरताय तुम्ही? मिरची, टोमॅटो आणि किरकोळ तरकारीची पिकं असतील त्या सगळ्यांनाच वापरतो. तरकारीला सगळ्या वापरताय? हो हो. बरं, आता ह्या मिरचीला वापरले का तुम्ही? वापरले की. किती फवारण्या केल्यात? ते 2 फवारण्या झाल्यात. बरं, 2 फवारण्या आपल्या घेतलेल्या मिरचीला. हा. बाकी रासायनिक खत वगैरे वापरलेत का? रासायनिक वापरलेत की 50 ते 60% पर्यंत वापरलेत रासायनिक खत बी. वॉटर सोल्युबल. आणि रासायनिक फवारण्या काय? रासायनिक फवारण्या घेतल्यात की आता हे थ्रिप्स साठी ह्याच्यासाठी घ्यावे लागतात. फक्त उत्पादन वाढीसाठी आपले प्रोडक्ट वापर. हा, उत्पादन वाढीसाठी चमक, कलर एक नंबर येतोय त्याला. स्टिमरीज बायो 99 वापरल्यानंतर ह्या झाडांमध्ये तुम्हाला काय फरक दाखवते? झाडांचा फुटवा, फुलकळी आपण बघतोय फुटवा चांगला आहे. म्हणजे आता फुटवा चांगला आहे अंतर आणि कळी भरपूर आहे. आणि मिरचीचं तुम्ही दाखवताय. आता मिरचीचा तसं म्हणलं तरी 21-32 व्हरायटी आहे. आणि हिचा कलर पोपटी निघतो, शक्यतो पोपटी कलर निघतो. पण स्टिमरीजच्या फवारणीमुळं कलर असा हिरवा काळापट कलर निघायला लागलाय. म्हणजे चांगल्यापैकी निघतो. हा, चांगल्यापैकी. हा सीडचाच प्रॉब्लेम आहे त्या कलरचा. पण तरी आपण प्रयत्न करून कलर हिरवागार निघालाय, हिरवागार कलर निघालाय. हो. बरोबर. आता तुमच्या शेजारी तुमच्या बंधूंची मिरची आहे. हो. त्यात ह्यात काय फरक आहे? ह्यात फरक म्हणजे ती वाढली भरपूर आणि कलर पोपटी दिसतोय त्याचा. पोपटी आपण बघतोय आता. तुमच्या अलीकडे ब्लॅक आहे आणि पलीकडे पोपटी आहे. बरोबर. तर काय म्हणजे टनेज काय निघते तुमचं आता? टनेज पहिल्या तोड्याला ह्या मिरचीला 3000 झाड आहेत. 3000 झाडाला 940 किलो माल निघाला पहिल्या तोड्याला. बरोबर. आणि दुसरा तोडा आता 3000 झाडाला सरासरी 1.5 टनाच्या पुढे जाईल. 1.5 टनाच्या पुढे जाईल. आणि काय ह्या साऱ्या राहिल्यात ना तोडायच्या? हो, राहिल्यात तोडायच्या. 3-4 साऱ्या राहिल्यात. 6 साऱ्या राहिल्यात. 6 साऱ्या राहिल्यात. वाढलंच म्हणायचं. हो हो. बरं, पूर्वी मिरची तुम्ही केलती, एवढा निघत होता का माल? कसं आहे, व्हरायटी प्रमाणे निघतो माल. पण कलर आणि ग्लेजिंगला एक नंबर चालतंय स्टिमरीज. आणि सरळ पण निघते मिरची. सरळ निघते. आपण बघतोय सरळ मिरची निघते. चकाकी आहे, कलर आहे चांगला, व्यवस्थित. आणि फुटव्यामुळे उत्पादन वाढतंय ना. तुमच्या शेतकऱ्यांना काय सल्ला असेल? माझा सल्ला एवढाच आहे की रासायनिक बरोबर जैविक आणि वापरलं पाहिजे. शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे रासायनिक तर वापरावंच लागते तरकारीला, त्याबरोबर जैविक वापरलं तर उत्पन्नात वाढ होतीच, हमखास वाढ होती. ठीक आहे, तुम्ही कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.